मन मंदिरा गजर भक्तीचा आधी गोष्ट खटपट करून मिळवावी लागते आणि मिळवण्याकरता प्रयत्न करावा लागतो। तसं देव सुद्धा मिळवण्याची वस्तू आहे असा एक गैरसमज आहे। अमकं एक करा म्हणजे देव मिळेल, अमकं व्रत करा म्हणजे देव मिळेल। न लाही जे जपे न लाही जे तपे, काय सांगतायत? न लाही जे जपे न लाही जे तपे। जप करून मिळणार नाही, तप करून मिळणार नाही, मग कसा मिळणार? आम्हा असे सोपे गीती गाता। न करिता ध्यान न करिता धारणा, विठ्ठल कीर्तना माझी उभा। न करिता ध्यान न करिता धारणा, त्याच्याकरता निराळी काहीतरी वस्तू जशी मिळवण्याकरता बाजारात जावं लागतं, तसं परमात्म्याच्या प्राप्तव्याकरता, किंवा प्राप्तव्य शब्दसुद्धा अपुराच आहे, परमात्म्याच्या प्रतीतीकरता निराळं काही करायची आवश्यकता आहे असं नव्हे। आणि म्हणून या ठिकाणी काल जी आपली ओवी चालली होती, झाला स्वेच्छे विधी स्वैर झाली समाधी, दशे ये मोक्ष रिद्धी बैसो घापे। मराठी भाषेमध्ये स्वैर शब्द मोठा गमतीचा आहे। त्यांचं वागणं स्वैर आहे म्हणजे बेछूट आहे। ज्याला खरं नाही, ज्याला खोटं नाही, ज्याला पाप नाही, ज्याला पुण्य नाही, असं जे वागणं ते स्वैर। तसं या ठिकाणी शब्द काय वापरला ज्ञानोबारायांनी? झाली स्वेच्छा विधी स्वैर झाली समाधी। स्वैर म्हणजे व्यापक झाली। स्वैर म्हणजे काय झाली? अमक्याच ठिकाणी बसलं, अमकंच पद्मासन घासलं, अमकीच मुद्रा लावली म्हणजे समाधी प्राप्त होते असं नव्हे। सम आधी आणि विषम आधी जे तत्व आहे त्या तत्वापर्यंत जाऊन पोचणं नामे समाधी। म्हणून या ठिकाणी स्वैर झाली म्हणजे ती काय माणसं सैरा वैरा पळ सुटली, म्हणजे त्या समाधीला अमकही केला असताना ती समाधी आहे असा जो विचार होता तो स्वैर झाला। हा काळत्रयी अविच्छिन्न, येथे कैचे होते बंधन, आता मोक्षा शब्द जाण बंधाची सारिका। म्हणून हे दशा अगाध, येथे मोक्ष होय अवरोध, हा सरळ सच्चिदानंद येथे मोक्ष न मिरवे। झाला देवोची भक्ती ठावोच झाला पंथू, म्हणून ठेला एकांत विश्वाची ये। ठावच पंथ झाला, आता निराळ कुठे काही जायचं नाही आहे। कोठोनिया काही नलगे आणावे, नलगे कोठे जावे पहावया। आपल्या ठिकाणीच आपलं निज तत्व ओळखायला लागणं, बाहेर जाण्याची गरज नाही। आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले। किती सुंदर अभंग आहे बघा। आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले। आता कुठे बघतो? असं ठिकाण शोधून काढ की जिथे हरी नाही। मग हरी जर सर्व ठिकाणी आहे तर समाधीला अर्थ काय लागला? स्वैर झाली समाधी। समाधी हे अष्टांग योगातला शेवटचा भाग आहे नाही का? ध्यान धारणा आसन मुद्रा अष्टांग समाधी शेवटची अवस्था आहे। स्वैर झाली, सर्व ठिकाणी जर तो भरलेला आहे, ही प्रतीती जर ठासून तुमच्यात भरली तर आता समाधी कशा करता? म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, आता ऐसे जे देवपण तोची भक्तासी भक्तासी जो प्रत्यय तोची अंगे आपण देव, आणि भक्तपणाचा निर्वाह प्रत्यय मात्रची। भक्ताला काय प्रत्यय येतो? तर सर्व ठिकाणी देव व्यापक ही प्रतीती येते। तोची अंगे आपण देव आणि भक्तपणाचा निर्वाह प्रत्यय मात्रची। भक्तपणाचा निर्वाह सुद्धा प्रत्यय मात्र परमात्मा आहे। परमात्मा कोण आहे? प्रत्यय नाम सिद्धांत तत्व। म्हणून या ठिकाणी म्हणाले, तया प्रत्ययाचा स्वाद प्रत्ययची लाहे विशद, नाना दुनावे आनंद आपपणे। आपणच आपला स्वाद घ्यायचा, निराळं कोणी राहिलं नाही। बोलता बोलता दृष्टांत आठवला, एक पेड्याचं बॉक्स गच्च भरलेलं आहे,
पेड्यावर पेढे, शेजारी पेढे, आजूबाजूला पेढे, असं पेढ्याचं बॉक्स भरलेला आहे. आता खालचा पेढा कोणाचा स्वाद घेतो? नाही, खालच्या पेढ्याला कसला वास येणार आहे, वरच्या पेढ्याला कसला वास येणार आहे? अरे इथून तिथून जर पेढा आहे तर पेढ्याचा वास घेणं हा प्रश्नच मिटला. पेढा आणि पेढ्याचा वास हे जर दोन नाहीत तर खालचा पेढा काय, वरचा पेढा काय? तसं आत हारी काय, बाहेर हारी काय, हारी इथे काय, हारी तिथे काय, हा प्रश्न शिल्लक नाही. ना तरी आनंदाचा ठाव तो आपलाची की अनुभव, आता यावनी काय देवाण आहे. आनंदाचा ठाव जर तुम्ही असाल आणि आनंदकंद हा परमात्मा असेल तर आता निराळं कुठे पाहण्याची आवश्यकता नाही. जरा पुढे जाऊया. भलते तिने देवे, भलते भक्त व्हावे, बैसला एतराणी अकर्मुहा. महाराज म्हणाले आता सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे. कसा आहे? माणसं म्हणतात की आता काही कर्म करावं लागतं, केल्याशिवाय जमत नाही. अद्वैत सिद्धांतामध्ये काही करावं लागत नाही. ज्ञानोबाने एकाच ओवीत उत्तर दिलं, क्रिया किरण साहे परी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाचे जोगे नवे बोलायचे. क्रिया किरण साहे म्हणजे यत्किंचित सुद्धा, यत्किंचित सुद्धा क्रिया किरण साहे परी, ज्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा क्रिया नाही, परिच्छिन्न क्रिया नाही. एक लक्षात ठेवा. आता हा हात माझा हलतोय बरं का, काय काही मला निराळी क्रिया करावी लागते का? नाही करावी लागत. हलणं, बोलण्यासारखे हात होणं ही सहज अवस्था आहे. हाताला काही मी शिकवलं नाही की असं बोललं की असं हो, नाही. पण सहज या ज्ञानभक्ती सहज, सहज बघणं, सहज ऐकणं, सहज बोलणं, सहज. बघा ना, सगळं सहज आहे. तुमचा श्वास सहज चाललाय म्हणून खटपट करायची गरज नाही. आणि अजून सांगू का, सहज चाललाय म्हणून चाललाय हे सुद्धा लक्षात येत नाही. इतकी क्रिया सहज आहे की श्वास चाललाय का हे सुद्धा लक्षात येत नाही. इतकी क्रिया सहज आहे. पण जेव्हा प्रत्येक पाऊल टाकताना खटपट करावी लागेल तेव्हा कळेल केवढा अवघड आहे. म्हणून इथे काय म्हणतायत महाराज, क्रिया किरणस आहे, अद्वैती भक्ती आहे. म्हणून अद्वैत सिद्धांतामध्ये म्हणून सुद्धा देव अगर भक्त, यापैकी वाटेल त्याने देव व्हावे, वाटेल त्याने भक्त व्हावे. पण मूळच्या नैष्कर्म अवस्थेमध्ये कुठेही फरक पडत नाही. हा इथे बसला म्हणून काही फरक पडत नाही, तो तिथे बसला म्हणून काही फरक पडत नाही. दोघंही एकच आहेत, नाही का? स्थानाला कुठे काही फरक पडायचं काही कारण नाही आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, देवाची दाटणी जवळ झाली आठणी. जरा जल्दी सांगू, आता थोडे दिवस राहिले. 26 तारखेपासून तर कीर्तनच आहेत. तेव्हा एक 5-6 दिवसाचंच अमृतानुभवाची प्रवचनं राहिले. तेव्हा जेवढं जास्ती सांगता येईल तेवढी सांगू. अगदी संपेल असं काही नाही आहे. आणि संपवणं हा माझा स्वभाव नाही. कसं तरी आटपून टाकायचं आणि पाट्या टाकायचा हे मलाच खपत नाही. त्यामुळे जितकं जितकं नीटनेटकं सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. देवभक्त रूपाने एक ईश्वरी चैतन्यच आहे, परमात्माच त्या रूपाने नटलेला आहे. देव आणि भक्त. आता उदाहरण द्यायची झाली तर कितीतरी देता येतील. तुम्ही मैसूर वगैरे गेला असाल तर चंदनाचं काम फार सुंदर दिसतं. मग त्या दुकानात जर गेला, आर्ट एम्पोरियममध्ये एका चंदनाच्या खोडाचा गणपती केलेला असतो, एका चंदनाच्या खोडाचा विष्णू केलेला असतो, एकाचा कृष्ण केलेला असतो, एखादा राधाकृष्ण केलेला असतो. अनेक आकाराचे गणपती असतात, अनेक रूपामध्ये कृष्ण असतो. कुठे राधाकृष्ण आहे, कुठे रांगताना कृष्ण आहे, असं सर्व आहे. पण सर्व चंदनच आहेत, एका लाकडापासूनच कोरलेले आहेत. तसे इथे देव ज्या मूळ स्वरूपातून आहे, भक्त सुद्धा त्या मूळ स्वरूपाचाच भाग आहे. याच्यामध्ये बायफर्गेशन करता येत नाही. फक्त सोंड आली, 4 हात आले, दुर्वा आली, मुषक वाहन आलं की गणपती.
बरोबर आहे ना? 4 हात आले, सुदर्शन चक्र आलं, गदा आली, शंख आला, पद्म आला, विष्णू आला. 3 ठिकाणी वाकडा आहे, हातात बासरी आहे, कृष्ण झाला. पण हे सगळे एका लाकडाच्या ओंडक्यापासूनच. एक जो लाकडाचा ओंडका काढला, मग ज्या ज्या साईजच्या मूर्ती करायच्या ठरवलं, 6 इंचाची करायची, मग सगळे तुकडे त्याच एवढे एवढे केले. मग त्याच्यापासून जसं कोरलं, पण किती आकार बदलले, तर मूळचा चंदनाचा वास तोच. असा नाही की विष्णूचा वास घेताना निराळा आला आणि गणपतीचा घेताना दुर्वांचा आला, नाही, चंदनाचाच. माझं बोलणं कळलं का? चंदनाचाच. याच्यात इथून तिथून फरक नाही. तसं देव काय, भक्त काय, हे दोन्ही एकरूपतेचं लक्षण आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.